जामनेर तालुक्यातील भाराडी येथे ग्रुप लेग्रोन इंडियाच्या वतीनं 50 सामुदायिक बोरवेलच्या पुनर्भरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल 10 कोटी लिटर पाणी जमिनीत साठण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासह शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे। ग्रुप लेग्रोन इंडियानं थर्ड प्लॅनेट फाउंडेशनच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवला आहे। यासाठी ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडनं विकसित केलेल्या पेटंट प्राप्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। या प्रकल्पामुळे कमी पाणी देणाऱ्या बोरवेलमध्ये पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून हजारो नागरिकांसह बोरवेलच्या पाण्यावर सिंचनासाठी अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पाचा लाभ झालेल्या एका शेतकऱ्यानं तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या शेतात कांद्याचे पीक घेता आल्याचं सांगितले। भाराडी येथे झालेल्या बोरवेल हस्तांतरण समारंभाचे उद्घाटन ग्रुप लेग्रोन इंडियाचे सीईओ दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कंपनीचे प्रतिनिधी, प्रकल्पातील भागीदार, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते। पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाय करण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले। या 50 बोअरवेलच्या पुनर्भरणामुळे जळगाव जिल्ह्यातील भूजल साठा वाढण्यास मदत होणार असून शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे। आपण सीएसआरचं काम केलं पाहिजे। सीएसआर म्हणजे काय आहे? सामाजिक बांधिलकी। आम्ही कंपन्या म्हणून बिझनेस करतो, खूप मोठा बिझनेस करतो, प्रॉफिट कमवतो किंवा बिझनेस चालतो, पण त्यासोबतच आम्हाला एक हे असतं की आम्ही सामाजिक बांधिलकी पण जपली पाहिजे की ज्या सोसायटीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या जॉग्राफीमध्ये आम्ही काम करतो तिथल्या लोकांसाठी आम्ही काही केलं पाहिजे। तर आम्ही नुसतं हे पाण्याचं संवर्धन बोरवेलसाठी हेच नाही करत, आम्ही शाळांसाठी काम करतो। आम्ही शाळा ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, त्यांना बांधून देतो। आम्ही काही लायब्ररीज पण क्रिएट करतो, आम्ही काही एज्युकेशनल मटेरियल पण बऱ्याच जणांना डिस्ट्रीब्यूट करतो। आणि आमच्या फॅक्टरी जळगावला, म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्रात आमच्या 3 ठिकाणी फॅक्टरी आहेत। एक जळगावला आहे, एक सिन्नरला आहे आणि एक अंबडला आहे। जे नाशिक जिल्ह्यात 2 आहे आणि जळगाव जिल्ह्यात 1 फॅक्टरी, अशा 3 फॅक्टरी आहेत। आणि या 3 फॅक्टरी खूप महत्वाच्या आहेत। जर तुम्ही इंडिया लेवलला पाहिलं तर आमच्या 8 फॅक्टरी आहेत आमच्या कंपनीच्या। 3 फॅक्टरी महाराष्ट्रात, 1 फॅक्टरी बेंगळुरूमध्ये, 2 फॅक्टरी चेन्नईमध्ये, 1 फॅक्टरी दिल्ली जवळ आहे रोहतला आणि 1 फॅक्टरी हरिद्वारला आहे। तर अशा एकूण 8 फॅक्टरीज आहेत आणि अशा 8 फॅक्टरीज मिळून 6000 लोक या फॅक्टरीजमध्ये काम करत असतात। जे कामगार आणि इंजिनियर मिळून 6000 लोक काम करतात। तसं तर म्हणजे जर तुम्ही ऑल इंडिया लेवलला पाहिलं, जी लोक आमच्या सोबत काम करतात तर ती 10 ते 12,000च्या पुढे एम्प्लॉईज आमच्या कंपनीचे आहेत। जवळपास आम्ही वर्षाला 5000 करोडचा टर्नओव्हर करतो। ओके, आणि आमची कंपनी एकूण 180 देशांमध्ये, फ्रान्समध्ये आमचे हेड ऑफिस आहे, फ्रान्स इटलीमध्ये आमचे खूप मोठे ऑपरेशन्स आहेत, इंडस्ट्रियल ऑपरेशन्स आहेत, अमेरिकेत आहेत। अमेरिकेचा टर्नओव्हर बिझनेस जो आहे सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर फ्रान्सचा आहे, त्यानंतर इटलीचा आणि त्यानंतर भारताचा आहे। म्हणजे भारत हा 4थ्या नंबरवर आमच्या कंपनीसाठी, 4th म्हणजे 4थ्या क्रमांकावर आहे। म्हणजे भारत हा खूप महत्वाचा देश आहे आमच्या कंपनीसाठी आणि आम्ही बऱ्याच नवीन इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करतोय। परत एकदा मेगा मॅडमांना धन्यवाद देण्याचं कारण त्यांनी मनावर घेतलं आणि त्यांनी आता ही सीएसआर ऍक्टिव्हिटी, जिथं आपली फॅक्टरी, आता जळगावला फॅक्टरी, तर जळगावमध्ये आम्ही बरेच सारे सीएसआर प्रोजेक्ट करतोय। इथल्या आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये आपलं मेडिकल टेलिसेंटर पण आहे जळगाव जवळ, त्यानंतर आम्ही एका स्कूलमध्ये पण काम केलं इथं सोलारचं, त्यानंतर आम्ही अंबळनेरलाही सोलारचं काम केलं होतं आणि आता इथे काम केलंय। अजून आम्ही बरीच कामं करत राहू आमच्या सामाजिक बांधिलकीच्या अंतर्गत। आणि हे अतिशय आवश्यक आहे, सामाजिक बांधिलकी कोणासाठी अतिशय आवश्यक आहे। कोणताही बिझनेस असू द्या, कोणतेही फाउंडेशन असू द्या, कोणतेही ऑर्गनायझेशन असू द्या, आपण सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे। समाजाचं आरोग्य, स्वास्थ्य जपलंच पाहिजे, कारण तरच ती गुडविल असते, तरच तो प्रोग्रेसिव्हनेस येतो। त्यामुळे हे करणं आवश्यक आहे, आमची जबाबदारी आहे। असं नाही की आम्ही काही तुमच्यासाठी करतोय, आमची जबाबदारी आहे।
आणि तुमची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शेअर्ड रेस्पॉन्सिबिलिटी आम्ही म्हणतो त्याला. तर चांगलं सहकार्य मिळालं या प्रोजेक्टमध्ये. मेघा मॅडमांना मी परत विनंती करेन की हा माझा जिल्हा आहे, आमची फॅक्टरी या जिल्ह्यात. ओके, तर तुम्ही अजून काही बऱ्याच ऍक्टिव्हिटी इनिशिएट करा त्या जिल्ह्यामध्ये, या गावांमध्ये अजून काही अपॉर्च्युनिटीज असतील. आणि या जिल्ह्यातली लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत. ओके, अतिशय चांगली लोक आहेत, मनमिळाऊ लोक आहेत, साधी लोक आहेत, माझीच लोक आहेत. तर आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील, चांगल्या पद्धतीने याचं युटिलायझेशन होईल. आणि मी जस्ट तुम्हाला विचारू इच्छितो की हा जो प्रोजेक्ट केला आपण त्या बोरवेलसाठी पाण्याचं संवर्धन करण्याचा, त्याच्यापासून तुम्हाला म्हणजे चांगला फायदा झाला की नाही? सांगतील, मग काही प्रॉब्लेम नाही. तर मी कंपनीविषयी तुम्हाला जवळपास थोडक्यात माहिती दिलेली आणि कंपनी कशा पद्धतीने बिझनेस करते ती पण माहिती. आम्ही इलेक्ट्रिकल प्रोडक्ट बनवतो, म्हणजे तुमच्या घरातही यूज होत असतील, स्विचेस, सॉकेट बनवतो आम्ही. आमचे 2 ब्रँड आहेत, इंडो एशियन आणि लिग्रा, अशा 2 ब्रँडवरती विकतो. त्यानंतर आम्ही MCB बनवतो, RCCBs बनवतो, RCBO बनवतो. त्यातले काही जर इलेक्ट्रिशियन असतील तर त्यांना माहिती असेल. वरून आम्ही एक जस्ट तुम्हाला सांगायचं, मेघा पण सांगेल की आम्ही ठाण्याला ट्रेनिंग सेंटर ओपन केलेलं आहे की जिथं आम्ही फ्री ट्रेनिंग देतो इलेक्ट्रिशियनसाठी, किंवा जे मुलं 12वी पास झाले, ITI पास झाले, ज्यांना इलेक्ट्रिकल प्रोडक्ट विषयी ट्रेनिंग पाहिजे इलेक्ट्रिशियन बनण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल नॉलेज गेन करण्यासाठी. तर ठाण्यात आमचं खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे आणि एक मॉड्यूल 3 महिन्याचं आहे आणि दुसरं इलेक्ट्रिशियनसाठी 2 महिन्याचं मॉड्यूल आहे. आणि ही ट्रेनिंग पूर्णपणे फ्री आहे, फक्त तुम्हाला तुमचं राहण्याचं आणि याचं बघावं लागेल. ट्रेनिंग सेंटर आहे ठाण्यामध्ये. त्या ट्रेनिंग सेंटरचा ऍड्रेस वगैरे पण तुम्हाला मिळेल, तुम्ही फ्रीमध्ये तिथं ट्रेनिंग घेऊ शकता. तर दुसरा प्रश्न असा आहे की ही जी सामाजिक बांधिलकी खूप आपल्या देशासाठी खूप आवश्यक आहे. जस्ट तुम्हाला एक, मी फ्रान्समध्ये गेलो होतो की फ्रान्समध्ये कसं असतं की आपल्या देशात जवळपास 60% लोक शेती करतात. देशातली जी पॉप्युलेशन आहे 60% लोक शेती करतात आणि शेतीपासून देशाला जे उत्पन्न मिळतं ते मिळतं जवळपास 15 ते 16%. मेरा नाम मेघा कौर है, मैं लेग्रैंड की CSR लीड हूँ. सो बेसिकली ये प्रोजेक्ट हमने क्यों किया, हमने देखा था कि काफ़ी जगह में स्पेशली जलगांव में पानी का बहुत इश्यूज था. एंड हम लास्ट 1-2 साल से अपने दूसरे पार्टनर्स के साथ रिसर्च कर रहे थे कि हम कैसे ये पानी का प्रॉब्लम को कैसे हम टारगेट कर सकते हैं, हम क्या इसका क्या सोल्यूशन निकाल सकते हैं. तो तभी हमने SGS के साथ पार्टनरशिप की और उन्हें हमें बताया कि उनके पास एक पेटेंटेड टेक्नोलॉजी है जिसकी वजह से जो हमारे पोर्स है जो ड्राई हो जाते हैं दूसरे सीजन्स में, उसको हम रिचार्ज कर सकते हैं. तो ये टेक्नोलॉजी ये यूज़ करके हमने फिर ये सोचा कि हमारे जो फार्मर्स हैं, हमारे कम्युनिटी मेंबर्स हैं, उनके लिए ये कैसे यूज़फुल होगा. तो हर एक जो हमने 50 ऐसे बोरवेल्स को हमने रिचार्ज किया है और हर एक बोरवेल में से 10 करोड़ लीटर्स पानी जो बढ़ेगा और ये पानी उनको साल भर यूज़ करने में बहुत इजी होगा. जो समर में उनका ये पानी कम हो जाता था, पानी ख़त्म हो जाता था बोरवेल में, वो भी कम नहीं होगा. बिकॉज ऑफ ये रिचार्ज की वजह से ये समर्स में भी पानी रहेगा और फार्मर्स के लिए बहुत यूज़फुल है. बिकॉज जैसे हमने आज सुना बहुत सारे फार्मर्स वो बता रहे थे कि उनका जो बोरवेल का जो वाटर लेवल है वो काफ़ी बढ़ चुका है एंड उनका जो यील्ड है, मतलब वो अपना जो फार्मिंग कर रहे थे, जो एक पूरे साल में जैसे एक ही साइकिल कर पा रहे थे फार्मिंग का, अभी वो 2 साइकिल कर पा रहे हैं. सिर्फ मानसून में भी कर रहे हैं, समर में भी कर रहे हैं, तो उनसे उनकी आमदनी भी बढ़ रही है. तो उनके घर पे भी वो डेवलपमेंट हो रहा है और फिर अपना एक कम्युनिटी भी डेवलपमेंट हो रही है. एंड जहाँ पे कुछ कम्युनिटी के लोग जैसे उनको अपने डे टू डे के लिए, अपने लाइफ स्टॉक के लिए, जैसे अपने गायों के लिए या फिर उनके लिए पानी उतना नहीं वो यूज़ कर पा रहे थे, उतना पानी उन्हें नहीं मिल रहा था, और या फिर उन्हें बहुत दूर ट्रैवल करना पड़ रहा था वो पानी को यूज़ करने के लिए. बट अभी वो उन्हें दूर ट्रैवल नहीं करना पड़ रहा है उनके लाइफ स्टॉक के लिए, उनकी गाय
भैंस के लिए, उनके बकरियों के लिए भी बहुत इजी हो रहा है। ये सब पानी उनको काफ़ी अच्छे से मिल रही है। सो हमें बहुत गर्व फील हो रहा है कि हम ये हमारे गांव में, ये जलगांव में ये कर पाए हैं और ऐसे 50 लोकेशंस पे हम कर पाए हैं। विहिरीचं रिचार्ज केलेलं आहे, काय फायदा झालाय नमस्कार. बोरवेलचा? मी इथला शेतकरी आहे. माझे इथे गुरं बांधलेले असतात. इथे पाण्याची फार टंचाई होती. थोडे दिवस इथे नदीला पाणी असतं तोपर्यंत ठीक असतं, पण नंतर पाणीच नसतं. आता हा बोर बंद पडलेला होता. आपला लिग्रँडच्या CSR फंडमधून आम्हाला चालू करून दिला. आमच्या गुराढोरांची ताण भागते. आम्ही लिग्रँडचे खूप खूप आभारी आहे. किती दिवसापासून अडचण होती आणि कशी अडचण दूर झाली हे केल्या? फार आता आमचं गाव इकडे पुनर्वसित गाव असल्यामुळे इथलं गाव उठून पूर्ण तिकडे गेलंय. तेव्हापासून हे पडीक होतं. आता चालू झाल्यामुळे आमच्या गुराढोरांची सोय झाली. नाव सांगा आपलं. पद्माकर पाटील.